आज आपण आगरी पद्धतीने कालवण आणि मच्छी फ्राय कशी बनवायची ते पाहूया। तर मी तिलापी मासा घेतलाय, त्याचे डोकं घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये हळद, धना पावडर, जिरा पावडर, मसाला, मीठ टाकून घ्यायचं आहे, बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता तळण्यासाठी आपण लसूण, मसाला, धना पावडर, जिरा पावडर, मीठ, हळद टाकायची, चांगलं मिक्स करायचं आणि मुरत ठेवायचं आहे। लागलं तर पाणी लावा, सुकं सुकं होत असेल तर। आता तेल गरम करून याच्यामध्ये लसूण टाकायचा ठेचलेला, हिंग टाकायचं आहे, नंतर मच्छी टाकून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, किती पातळ घट्ट ठेवायचं त्या हिशोबाने। 2 कोकम टाकायचे आहेत आणि झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं लो फ्लेमवर शिजून द्यायचं आहे। शेवटी याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, मच्छी पण फ्राय करून घ्यायची आहे चांगली। आणि मच्छीला लसूण भरपूर वापरायचा, म्हणजे मच्छी टेस्टी बनते।